ऐश्वर्या सगळ्यात समोर ऋषिकेशला म्हणाली की सारंग गेल्यानंतर तुम्ही मला त्याच्या प्रॉपर्टीसाठी धमकावत आहात. मित्रांनो, हे वाक्य आहे ऐश्वर्याचं, पण ते पण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील 21 ऑगस्टच्या भागातला. मित्रांनो, हे वाक्य आहे ऐश्वर्याचं, ते पण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील 22 ऑगस्टच्या येणाऱ्या भागातलं. म्हणजे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्या तिची पुढची चाल खेळते आणि ऋषिकेशला सगळ्यात समोर ओरडते की तुम्ही माझे मोठे धीर आहात आणि सारंग या जगातनं गेल्यानंतर तुम्ही मला सहारा देण्याऐवजी मला धमकावत आहात, ते पण सारंगची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी. मग मात्र ऋषिकेश आणि जानकी आईला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, मात्र आई त्यांच्या सगळ्यांना ओरडते की इथून पुढे ऐश्वर्याला कोणीही त्रास द्यायचा नाही, नाही तर गाठ माझ्याशी आहे. आणि तिकडे अड्ड्यावर मात्र जानकी एकदम कन्फ्यूज झाली की आईला सगळं कळालं असून सुद्धा आई असं का वागतायत. ते नक्की बदलले आहात की नाही आहात, त्या नक्की बदलले आहेत की नाही आहेत, ते अजूनही ऐश्वर्याची काळजी का घेत आहेत. आणि तेवढ्यात आपल्याला दिसते आई, आणि आई म्हणते की मी आता शहाणी झाले आणि मी नक्कीच बदलली आहे. म्हणजे उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूप मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. पण उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. आणि आता तुम्हाला काय वाटतं ऐश्वर्यासोबत काय घडेल कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.